नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची विमान दुर्घटनेत दिनांक 28/1/2026 रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी श्रद्धांजली राष्ट्रवादी कामगार सेलकडून डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या संपर्क कार्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. त्यांच्यासारखे धाडसी नेता महाराष्ट्रात पुन्हा होणे शक्य नाही. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात कधीही भरून न येणारी पोकळी आहे. अजितदादा पवार साहेब यांनी जनतेच्या सेवेसाठी सकाळी 7 वाजता मंत्रालयातून उपलब्ध राहून जनतेचे सेवा करीत होते. त्यांनी नागरिकांचे अनेक प्रश्न जागेवर सोडवण्याचे प्रयत्न करत होते. त्यांच्याशी माझे अनेक वेळा संपर्क आलेला होता. विडी कामगारांच्या प्रश्नासंबंधी नेहमी सकारात्मक भूमिका घेत होते. त्यांच्या निधनामुळे असंख्य कार्यकर्त्यांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. अजितदादा यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी श्रद्धांजली राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने त्यांना करण्यात आले. आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री धडाडी नेते माननीय अजितदादा पवार यांचे मुंबईवरून बारामतीकडे येताना विमानाच्या दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालेले आहे. अत्यंत दुःखदायक बातमी आहे महाराष्ट्र राज्यासाठी. हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्यात उपमुख्यमंत्री म्हणून ते सेवा करीत आहेत. असंख्य जनतेचे कामं केलेले आहेत. पक्ष वाढवण्यासाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक प्रकारे त्यांनी सहकार्य करून प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी सांभाळून घेत होते. मनमिळावू धडाडी नेते आहेत. त्यांचे दुःखद निधन झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पोकळी निर्माण झालेले आहे. आजपर्यंत अनेक कार्य केलेले आहेत. कार्यकर्त्यांना धीर देत होते आणि कुठल्याही संकट काळात कार्यकर्त्यांच्या पाठीशी जाऊन येत होते. महाराष्ट्रातील जनतेसाठी ते एक युवा नेते, धडाडी नेते म्हणून असे प्रसिद्ध होते. संबंधी सुद्धा अनेक वेळा आम्ही निवेदनं दिलेले आहे. त्या संबंधी सुद्धा सकारात्मक भूमिका घेताना दिसत होते. या विमान दुर्घटनेमध्ये त्यांचे निधन झालेले आहे. त्यांचे आत्म्यास चिरशांती लाभो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करीत आहोत. यावेळी डॉक्टर गोवर्धन सुंचू, बालाजी बुधाराम, नरसिंग संगा, लक्ष्मीनारायण येल्दी, सोमनाथ कनकी, बालाजी गुंडला, सुदर्शन सुंचू, विष्णू गुंडेटी, श्रीनिवास दुस्सा, अजय सुंचू आदींची उपस्थिती होती. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.